स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा जयाज किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत गवारची सुकी भाजी। भाजी आपल्याला पूर्ण तेलामध्ये शिजवायची आहे, पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही। कढईमध्ये इथे मी आता 2 चमचे तेल घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मोहरी टाकलेली आहे। मोहरी तडतडली की लगेच जिरं टाकायचं आहे आपल्याला। जिरं तडतडलं की लगेच कढीपत्ता टाकल्यानंतर मी झाकण याच्यासाठी टाकले, जे तेल उडते ते गॅस खराब करते, ते गॅस खराब होऊ नये म्हणून मी झाकण टाकलेलं आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर टोमॅटो टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। आता आपण सुके मसाले वापरणार आहोत। हिंग, हळद, लाल मसाला 2 चमचा, अर्धा चमचा हिंग, हळद 1 चमचा, कांदा लसूण मसाला 1 चमचा। ज्यांना खायला आवडते त्यांच्यासाठी, ज्यांना बनवून खायला आवडते त्यांच्यासाठी, सर्वांसाठीच आपल्या आवडीचा चॅनल जयाज किचन। पुन्हा सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत। आता स्वच्छ केलेली गवार आपण घेणार आहोत। मी गवार इथे स्वच्छ करून निवडून घेतलेली आहे। पाण्याचा एक पण थेंब घालायचा नाही। आपली 10 मिनिटामध्ये 10 ते 12 मिनिटामध्ये आपली भाजी तयार होते। सगळे जिन्नस घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हलवायचं। तुम्हाला भाजीमध्ये तेल जास्त दिसत आहे, कारण तेल ह्याच्यासाठी आहे कारण की आपल्याला भाजी विदाऊट पाणी शिजवायचे। मीठ आत्ता मी मीठ घालत आहे, चवीनुसार मीठ टाकायचं। कोथिंबीर घालणार आहोत आपण वरतून। आता पुन्हा सर्व जिन्नस एकजीव करायचे। आता झाकण ठेवून मी झाकणावरती पाणी घेतलेलं आहे, पण पाणी आपल्याला भाजीत घालायचं नाही आहे। झाकण लावून 7 ते 8 मिनटं शिजवून घेतले। भाजी शिजली की नाही आपण पुन्हा चेक करणार आहोत। थोडी भाजी कच्ची होती म्हणून मी पुन्हा झाकण लावून शिजवून घेतले। भाजी अशा रीतीने शिजलेली आहे। आता शेंगदाण्याचं कूट एक छोटी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, तो मी घातलाय। पुन्हा फक्त अर्धा सेकंद आपल्याला आता झाकण लावून पुन्हा शिजवायचे। माझी शिजून झालेली आहे, व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घेतली। अशा रीतीने आपली गवारची भाजी तयार आहे। अशा पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।